राज्य सरकार ने राज्य में अंत्योदय राशन कार्ड धारक महिलाओं के लिए एक नई योजना की घोषणा की है, जिसके तहत उन्हें मुफ्त साड़ी दी जाएगी। इस योजना के अंतर्गत हर साल एक साड़ी पात्र महिलाओं को प्रदान की जाएगी। हालांकि इस योजना को लागू करने की जिम्मेदारी सस्ते अनाज दुकानदारों को सौंपे जाने के बाद कुछ विरोध भी उठ रहे हैं। राज्य खाद्य और नागरिक आपूर्ति विभाग ने महिला अंत्योदय राशन कार्ड धारकों के लिए साड़ी वितरण योजना शुरू की है। विभाग का कहना है कि यह निर्णय राज्य की गरीब और जरूरतमंद महिलाओं की मदद के लिए लिया गया है। इसके लिए आधिकारिक आदेश जारी कर दिए गए हैं। इस योजना के तहत साड़ियों का वितरण 26 जनवरी 2025 यानी गणतंत्र दिवस से 13 मार्च 2025 यानी होली तक किया जाएगा। नागपुर के खाद्य अनाज वितरण अधिकारी विनोद काले ने कहा कि कपड़ा विभाग और खाद्य एवं नागरिक आपूर्ति विभाग इस योजना के सफल क्रियान्वयन के लिए समन्वय करेंगे। राज्य मशीनरी निगम साड़ियों को तालुका स्तर पर गोदामों तक पहुंचाएगा, जिसके बाद सस्ते अनाज दुकानों के माध्यम से लाभार्थियों को साड़ियां वितरित की जाएगी। वर्तमान में नागपुर शहर में कुल 45,912 अंत्योदय लाभार्थी महिलाएं हैं, जिन्हें यह लाभ मिलेगा। सरकार की ओर से अनाज दुकानदारों को प्रति साड़ी 5 रुपए की सब्सिडी दी जाएगी। मागल्या वर्षी पण अंत्योदय शिधापत्रिकाधारक जे पात्र लाभार्थी आहेत नागपूर शहरातले, त्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत एक साडी त्या लाभार्थ्यांना देण्यात आलेली होती। कॅप्टिव्ह मार्केट कडून ती साडी प्राप्त होती शासनाकडून, त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता। एक पत्र पण आम्हाला आलेलं आहे। कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकांना प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी वाटप करण्याबाबत असं पत्र पण आम्हाला 5 फरवरी आणि 25 जानेवारीला प्राप्त झालेलं आहे। त्या पद्धतीने त्याप्रमाणे 45,000 नागपूर शहरामध्ये 45,912 एकूण लाभार्थी अंत्योदयचे आहेत। तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी साडी ही प्राप्त होईल। अद्यापपर्यंत साडी प्राप्त झालेली नाही, पण आम्ही 6 झोन जे नागपूर शहरामध्ये जे 6 झोन प्रस्थापित आहेत, एक धंतोली झोन आहे, सदर झोन आहे, मेडिकल झोन आहे, टेका झोन आहे, महाल आणि इतवारी असे 6 झोन जे आहेत, त्या 6 झोनच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना आम्ही पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी आपल्या अंत्योदय शिधापत्रिकेनुसार साडीची मागणी कळवावी। नाही, अद्यापपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की रास्तभाव दुकानदार संघटनेकडून अशा पद्धतीचं काही निवेदन वगैरे मला तर अद्यापपर्यंत प्राप्त नाही, माझ्या कार्यालयाला पण प्राप्त नाही। आणि दुकानदारांवर हे काही प्रेशर आणि बर्डन नाही आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये दुकानदार हा एक महत्त्वाचा दुवा आहे शासनाच्या आणि लाभार्थ्याच्या मदतला। त्याला सबसिडीचं जे धान्य आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जे धान्य आपण शहराकरता वाटप करतो, आपल्या 2च योजना आहेत, एक अंत्योदय लाभार्थी आणि एक PHH प्रायोरिटी हाऊस होल्डर प्राधान्य कुटुंब लाभार्थी। याच्यामध्ये अंत्योदयमध्ये 35 किलो धान्य दिलं जातं, त्यामध्ये 10 किलो गहू असतात, 25 किलो तांदूळ असते। यामध्ये 3 किलो गहू तांदूळ असतो आणि 2 किलो गहू असतो PHHमध्ये। आणि PHH प्राधान्य कुटुंब लाभार्थीमध्ये प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते। आणि अंत्योदयची साडी जी आहे ही अंत्योदय लाभार्थ्यांना दिली जाते आणि दुकानदारांना हे साडी वाटप करण्याकरता 5 रुपये प्रति लाभार्थीचं कमिशन दिलं जातं। त्याच्यामुळे दुकानदारांना पण आजपर्यंत काही विरोध यांनी असा आमच्याकडे लिखित आणि मौखिक कोणत्या स्वरूपात दिलेला नाही। NBCN न्यूज के लिए रेश्मा राठौड़ की रिपोर्ट।